जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदुलीपाडा इथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदुलीपाडा इथे 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास बच्चू शीद होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनील वाघ, उपशिक्षक पुरुषोत्तम भदाणे यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी केलेली पारंपरिक आदिवासी वेशभूषा. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्य, बांबूपासून बनवलेल्या वस्तू, तीर, कामठा इत्यादी साहित्य प्रदर्शनासाठी आणले होते. आदिवासी दिनाचं औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं. तसंच निसर्ग संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक विद्यार्थ्याला फणसाचं एक रोप भेट म्हणून देण्यात आलं. यावेळी शालेय आवारात वृक्षारोपणही करण्यात आलं. या प्रसंगी उपशिक्षक पुरुषोत्तम भदाणे यांनी विद्यार्थ्यांना जागतिक आदिवासी दिनाचं महत्त्व पटवून दिलं. मुख्याध्यापक सुनील वाघ यांनी प्रेरणादायी गोष्टी सांगून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. तर अध्यक्ष रामदास शीद यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपशिक्षक पुरुषोत्तम भदाणे यांनी केलं. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज आपल्या शाळेत जिल्हा परिषद शाळा हेदुलीपाडा इथे माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते आज विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या वाटप करण्यात आल्या त्यांच्यातर्फे. तसेच आज आदिवासी दिनानिमित्त प्रत्येक मुलाला फणसाचं झाड देण्यात आलेले. आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी प्रत्येक मुलाला फणसाचं झाड दिलेले आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मी कळकळीने सांगतो की हे झाड आपल्याला लावायचे आणि ते जगवायचे आणि याचे गोड गोड फणसाचे गरे आपल्याला खायचे. आलं लक्षात? आज 9 ऑगस्ट 2026 आज आपण सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदुलीपाडा येथे आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिन आपण साजरा केला. या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय रामदास भाऊ शीद यांनी संविधान न्यूज या चॅनलकडून आपल्याला सर्व विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन आणि चॉकलेट ह्या उपलब्ध करून दिल्या. तसेच प्रत्येक मुलासाठी एक फळाचं झाड हे उपलब्ध करून दिलं. आज त्या फणसाच्या झाडांचंही वाटप करण्यात आलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात आली आहे की ते झाड आपल्याला जगवायचं आहे. तसंच जागतिक आदिवासी दिन हा आज का साजरा केला जातो याच्यामागचा आपल्याला इतिहास पण जाणून घ्यायचा आहे. तर संयुक्त राष्ट्र यांची स्वित्झर्लंड देशामध्ये जिनिव्हा शहरामध्ये 1982 साली जागतिक लोकसंख्या मंडळची पहिली बैठक झाली. त्यानंतर त्या दरवर्षीच्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की 9 ऑगस्ट 1994 रोजी एक ठराव पास करण्यात आला आणि त्या ठरावापासून असं जाहीर करण्यात आलं की 9 ऑगस्ट 1994 पासून प्रत्येक 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जाईल. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. चालेल. सर्व विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक आदिवासी दिनाचा विजय.